3 मोफत गॅस सिलेंडर देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तुम्हाला या योजनेचे पैसे आले का? जर आले नसतील तर काळजीपूर्वक ऐका। आता शासनानं एक नवीन जी.आर. निर्गमित केलाय, एक नवीन शासन निर्णय काढलाय आणि त्यानुसार आता प्रत्येक लाडक्या बहिणीला आणि उज्ज्वला योजनेच्या प्रत्येक महिलेला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। आतापर्यंत मोठी अडचण होती की घरामध्ये जर एखाद्या पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर अशा बहिणींना अडचणी येत होत्या। दुसरी गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये योजना आली, ऑगस्ट महिना गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर देखील आला, परंतु अजूनही कोणत्याही महिलेला या योजनेचे पैसे आलेले नव्हते। परंतु काल परवा शासनानं जो एक अचानक बदल केलाय त्यामुळे 5 ऑक्टोबर पासून म्हणजे काल सकाळपासून लाखो महिलांच्या खात्यामध्ये या अन्नपूर्णा योजनेचे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा होऊ लागलेले आहेत। काही बहिणींना 805 रुपये, 830 रुपये, 855, 850 रुपये अशा वेगवेगळ्या रकमा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आता हा बदल कशामुळे? तर प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या दरामध्ये, गॅसच्या दरामध्ये हे बदल होत जातात आणि म्हणून तसतसा त्याच्यामध्ये जी सबसिडी आपल्याला मिळते तर त्यामध्ये तो बदल झालाय। तर साधारणतः 800 पासून ते 850 पर्यंत हे पैसे मिळत आहेत। आता मुख्य प्रश्न असा, जर तुम्हाला हे पैसे सध्या मिळत नसतील तर तुम्ही काय करायला पाहिजे? आता बघा, पहिला प्रश्न जो अनेक महिला विचारतात की गॅस आमच्या नावावर नाही। साहजिकच आहे, कारण गॅस कनेक्शन घेण्यासाठी खूप धावपळ करावी लागते, डॉक्युमेंट द्यावी लागतात आणि म्हणून आपल्या घरातलं गॅस कनेक्शन हे आपल्या पतीच्या, आपल्या जो नवरा आहे त्याच्या किंवा आपल्या सासऱ्याच्या वगैरे पुरुषांच्या नावावर हे गॅस कनेक्शन बऱ्यापैकी आहे। आणि मग सरकारला सुद्धा ही गोष्ट लक्षात आली की त्याच्यामुळेच महिलांच्या नावावर पैसे पडत नाहीत, म्हणून शासनानं आता नवीन जी.आर. काढलाय, नवीन शासन निर्णय निर्गमित केलाय आणि त्यानुसार आता तुम्ही तुमच्या पतीचं जे गॅसचं कनेक्शन आहे ते त्याच्या नावावरून स्वतःच्या नावावर घेऊ शकता किंवा घरातील कोणताही पुरुष असू द्या, त्या पुरुषाच्या नावावरून आता तुम्ही स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन ट्रान्सफर करू शकता। तशा स्वरूपाचे आदेश गॅस एजन्सीजला, मग कोणतीही गॅस एजन्सी असू द्या, भारत गॅस असू द्या, इंडियन असू द्या, HP असू द्या, प्रत्येक गॅस एजन्सीला त्या स्वरूपाचे आदेश दिलेले आहेत। आता व्हायचं कसं? अनेक माता भगिनींनी कमेंट करून सांगितलं की जेव्हा आम्ही गॅस एजन्सीमध्ये जात होतो तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं की आता ट्रान्सफर असा करता येत नाही, जोपर्यंत गॅस कनेक्शन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत होत नाही, ती मयत होत नाही, तिचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत गॅस कनेक्शन ट्रान्सफर करता येणार नाही। परंतु आता शासनानंच जी.आर. काढलाय आणि त्यानुसार आता कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावरचं गॅस कनेक्शन त्याच्या कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करू शकते। आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पहिलं काम हे करायचंय की तुमच्या घरातल्या पुरुषाच्या नावावर जो गॅस कनेक्शन आहे ते तुम्हाला स्वतःच्या नावावर, महिलेच्या नावावर करून घ्यायचंय आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावरती या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे येऊन जातील, मोफत गॅस सिलेंडर योजनेचे पैसे येऊन जातील। आता हे पैसे 3 टप्प्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 830 येतील, नंतर 830 आणि तिसरा टप्पा 830, असे टोटल 2500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। आता जसं मी सांगितलं की याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो, काहींना 800 रुपये येतील, काहींना 810, 805, 850 पर्यंत मागे पुढे ही रक्कम तुमच्या जिल्ह्यानुसार होऊ शकते। जेव्हा तुम्ही सिलेंडर खरेदी करता तेव्हा ती रक्कम तुमच्या खात्यात एक 3-4 दिवसानंतर जी काही गॅस कंपनी आहे तिच्याकडून वर्ग केली जाते। सुरुवातीला तुम्हाला गॅस हा रोख रकमेच्या स्वरूपातच त्या ठिकाणी खरेदी करायचा आहे, म्हणजे जो 830 रुपये आहेत ते त्यांना द्यायचे आहेत, गॅस खरेदी करायचा आहे आणि नंतर ती जी सबसिडी आहे, ते जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यावर जमा होईल। आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण करायची, ती कोणती? तर आपल्याला EKYC करून घ्यायची। होय, सध्या जर तुम्ही महिला आहात, तुमच्या नावावर गॅस आहे, तरी पण तुम्ही EKYC करा। जर ट्रान्सफर तुम्ही करत आहात तर ट्रान्सफर झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला EKYC करायचे आहे, तर EKYC करून घ्या। EKYC साठी आपल्याला एक आधार कार्ड तिथं द्यावं लागतं, अंगठा द्यावा लागतो, बस इतकंच करायचं आहे। त्या महिलेनं स्वतः गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे आणि ही प्रोसेस त्यांनी करून घ्यायची। एकदा EKYC पार पडली की तुमच्या DBTच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। अनेक महिलांची अनेक खाती असतात, त्यांना प्रश्न पडतो की नक्की कुठे पैसे जमा झाले आहेत आणि मग त्या प्रत्येक ज्या ठिकाणी खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करतात। लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड ज्या ठिकाणी बँक अकाउंटला लिंक झालंय, ज्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक झालंय, आधार कार्ड सीडिंग झालंय, त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे येणार आहेत, दुसऱ्या बँक अकाउंटला अजिबात येणार नाहीत। मग आता महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आधार लिंकिंग केलंय का? कारण लाडकी बहीण योजनेमध्ये मी वारंवार सांगत होतो की तुम्ही आधार लिंकिंग करून घ्या, त्याशिवाय पैसे येणार नाहीत। आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, EKYC त्या बँकेमध्ये करून घ्या, म्हणजे EKYC आपल्याला गॅस एजन्सीत तर करायचीच आहे। आता बऱ्याचशा महिला मला सांगतात, कमेंट करून ताई सांगतात की
आम्ही गॅस एजन्सीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी KYC चालूच नाही, ते म्हणतात बंद झाली. हे बंद वगैरे काही नाही आहे. ते लोक टाळाटाळ करतात. त्यांना शासन आदेश दाखवा. हवं तर मी तो जो शासन आदेश आहे त्याची आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देतो. तिथं जाऊन तुम्ही त्यावर क्लिक केलं की तो शासन आदेश, तो शासन निर्णय तुम्हाला त्यात दिसेल. तो शासन निर्णय त्यांना दाखवा आणि सांगा की शासनानं सांगितलंय की आता पुरुषाच्या नावावरून स्त्रीच्या नावावर गॅस ट्रान्सफर करता येतो आणि गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC करणं बंधनकारक आहे, त्याशिवाय खात्यावर पैसे येणार नाहीत. तर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC करून घ्या. सोबतच तुम्ही बँकेमध्ये जा, त्या ठिकाणी आधार लिंक असणारच आहे, नसेल तर आधार लिंक करून घ्या. KYC तिथं पण करा आणि त्यांना सांगा की शासनाच्या योजनेचे पैसे माझ्या खात्यावर येणार आहेत, तेव्हा DBT सुद्धा तुम्ही इनेबल करा. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया. तर ही DBT चालू करा. DBT चालू केली की शासनाच्या सर्व योजनांचे पैसे आपल्या खात्यावरती येत असतात. आता बघा, तुम्ही कमेंट करून मला सांगा की तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे म्हणजे मोफत 3 गॅस सिलेंडर योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही. जर आले असेल तर किती आले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात हे सुद्धा मला त्या ठिकाणी सांगा. म्हणजे सर्वांना क्लिअर होईल की पैसे येऊ लागलेले आहेत आणि किती किती पैसे आलेले आहेत. एक साथ 2,500 येणार नाही आहेत, लक्षात ठेवा. एका महिन्यामध्ये फक्त 1 गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत मिळतो. एका महिन्यात 1च गॅस सिलेंडर. तुम्ही जर एकाच महिन्यात 3 पण गॅस सिलेंडर घेतले तर सबसिडी मिळणार नाही, फक्त एकाची सबसिडी मिळते आणि ती पण महिलेच्या नावावर. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नवीन GR आला होता, त्याचा अपडेट मी तुम्हाला सांगितलं. आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि म्हणून नम्र विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा. आपले व्हिडिओ लाखो बहिणी पाहतात, परंतु मी लाईक करा असं सांगत नाही आणि तुम्ही सुद्धा लाईक करत नाही. तर दोघांच्याही आपल्या या चुका आहेत. तर आता विनंती मी करतो की व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे असतील किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे मोफत गॅस सिलेंडरची योजना, तर याचे पैसे किती किती जमा झाले. आता बघा, लाडकी बहीण योजनेचं एक फार मोठं अपडेट समोर आलेलं आहे. ते अपडेट मी लवकरच एक 10 मिनिटात नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी टाकतोय. तर ते अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे लाडकी बहिणीचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, अन्नपूर्णा योजना तर आहेतच. अन्नपूर्णा म्हणजे ही मोफत गॅस सिलेंडरची योजना, तर तिचंही जसजसं नवीन अपडेट येईल तसं ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आता 10 ऑक्टोबरला दाट शक्यता आहे की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यापूर्वी लाखो बहिणींना, करोडो बहिणींना पैशांचं वाटप शासनाकडून सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे 4 तारखेला 4 ऑक्टोबरच्या रात्रीपासून दिवाळी बोनस महिलांना सरकारनं द्यायला सुरुवात केली. 3-3 हजार रुपये पुन्हा एकदा महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले. म्हणजे ते रक्षाबंधनला मिळाले होते ते वेगळे. आता हे ऑक्टोबरने नोव्हेंबरचे 3-3 हजार रुपये 4 ऑक्टोबरच्या रात्रीपासून महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली. ते पैसे तुम्हाला आले की नाही ते सुद्धा कळवा, जेणेकरून एक नवीन व्हिडिओ त्यावरती बनवता येईल. सांगता येईल की जर दिवाळी बोनस मिळत नसेल तर नक्की काय करायला पाहिजे, अशी कोणती प्रोसेस आहे की ती प्रोसेस केल्यानंतर दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता 100% त्या ठिकाणी निर्माण होते. तुम्हाला दिवाळी बोनस मिळून जाईल. तर हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.